जेव्हापासून इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल हे युद्ध पेटलेलं आहे तेव्हापासून जगभरामध्ये अस्थिरतेचं वातावरण पाहायला मिळतंय। या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम झालेला आहे तो वाहतुकीवरती, इंधनाच्या वाहतुकीवरती, कारण स्टेट ऑफ हॉर्मुझ हे इराणकडनं एक प्रकारे सील केलं गेलेलं आहे। पण याच हॉर्मुझमधनं मार्ग निघणं सुकर व्हावं यासाठी अमेरिकेनं थेट बंकर बस्टर बॉम्बचा वापर केलेला आहे। हा बॉम्ब किती शक्तिशाली आहे हे या ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण जाणून घेतोय। किती फूट, तर 200 फूट खोल खाली जमिनीखाली जाण्याची क्षमता या बंकर बस्टर बॉम्बची आहे। आणि याच बंकर बस्टर बॉम्बचा वापर करून जवळपास 2500 किलोचा हा एक बॉम्ब असतो। याच बॉम्बचा मारा करून इराण विरोधात सर्वात मोठा शस्त्र हल्ला अमेरिकेनं केल्याचं बोललं जात आहे। जमिनीखाली खोलवर बांधलेल्या बंकर्सना सुद्धा उद्ध्वस्त करण्याची क्षमता ही या बॉम्बमध्ये आहे। अमेरिकेनं या बॉम्बच्या मदतीनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या इराणच्या क्षेपणास्त्र तळावरती या बॉम्बचा मारा केलेला आहे। बंकरमध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा ठेवला गेला होता आणि हाच साठा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या बॉम्बची किंमत काही लाख डॉलर्स असून एकापेक्षा अधिक बॉम्ब इराण विरोधात अमेरिकेनं वापरल्याची माहिती आहे। हॉर्मुझचा मार्ग सुकर करण्यासाठी अमेरिकेनं हे पाऊल उचललेलं आहे। आणि अमेरिकेनं इराण विरोधात वापरलेल्या बंकर बस्टर बॉम्बची वैशिष्ट्य नेमकी कोणती आहेत ती आपण जाणून घेऊया। अतिशय शक्तिशाली आणि अतिशय महागडे असे हे बॉम्ब आहेत। एका बॉम्बचं वजन अंदाजे 2268 किलो इतकं असतं। जमिनीखाली खोलवरती दडलेला अतिशय मजबूत बंकर नष्ट करण्याची क्षमता सुद्धा या बंकर बस्टर बॉम्बमध्ये आहे। विमानातनं किंवा ड्रोनमधनं या बॉम्बची ने-आण करणं हे शक्य होतं। हा बॉम्ब जमिनीवरती आदळला तर पहिल्यांदा वरचा थर भेदतो आणि नंतर आतल्या भागामध्ये विस्फोट होतो। या एका बॉम्बची किंमत ही काही लाख डॉलर्सच्या घरात असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।